आणि काय ध्येयधोरण असेल यापुढे? जी 131वी घटना दुरुस्ती करण्याचा जो भाजपाने डाव रचला होता तो लोकसभेत फेटाळला गेला आणि त्यांचं अपयश जनतेसमोर आलं. त्यांना या घटना दुरुस्तीतून महिलांना आरक्षण द्यायचं नव्हतं, तर डिलिमिटेशनचा मुद्दा पुढे आणायचा होता. लोकसभेत त्यांचा जो दारुण पराभव झाला, तो 405चा जो नारा होता तो पुरा झाला नाही, म्हणून त्यांना आता डिलिमिटेशनमधून खासदार वाढवायचे आहेत आणि म्हणून त्यांनी महिला आरक्षणाचा मुद्दा पुढे केला. खरं तर त्यांचं हे खोटारडेपणा होता आणि त्यांच्यात हिंमत असेल तर ते आता जे खासदार आहेत त्याच्यातून त्यांनी 33% महिलांना आरक्षण द्यावं, नंतर डिलिमिटेशनचं काय व्हायचं ते होईल. पण त्यांचा फसवा चेहरा जनतेसमोर आला तर तेच आंदोलन करतायत की महिलांना आरक्षण दिलं नाही. मग 2023 साली त्यांनी काय केलं? त्यावेळी सुद्धा या लोकांनी ट्विट केलं, देवेंद्र फडणवीसांनी स्वतः ट्विट केलं होतं किंवा सगळ्यांनी ट्विट केलं. त्यावेळी गुलाल उधळले, ढोलताशे वाजवले, महिलांना आरक्षण दिलं. मग पुन्हा अजून कसलं महिलांना आरक्षण द्यायचं होतं? तर त्यांचा हा लपंडाव खोटारडेपणा जनतेच्या समोर आलेला आहे. या माध्यमातून ते जनतेला सांगण्यासाठी आम्ही सगळ्या जिल्हावार पत्रकार परिषदा घेतला, त्यातलाच एक भाग म्हणून आम्ही आज पालघर येथे आलो. एक मिनिट.